वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठी अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी सीटेट फेब्रुवारी 2026 करिता काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो. जशा प्रकारे मराठी भाषा पेडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये 2011 ते 2024च्या परीक्षेमध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत ते संपूर्ण अनालायसिस करून आपण या ठिकाणी हे प्रश्न एकत्रित केलेले आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक प्रश्न या ठिकाणी जे असणार आहे मित्रांनो ते सिलेक्टेड असणार आहे मराठी भाषा पेडागॉजी संदर्भात. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. देखिए दोस्तों, यहाँ पर आपको जो प्रश्न पूछे जा रहे हैं बिल्कुल इसी टाइप के क्वेश्चन क्या है आपको हिंदी में भी देखने के लिए मिलते हैं. तो बहुत ज़्यादा फर्क हिंदी और मराठी में नहीं होता है और प्रत्येक प्रश्न जो यहाँ पर होने वाला है वो बड़ा इंपॉर्टेंट होने वाला है. पहला प्रश्न पूछा गया है, व्याकरणाच्या अध्ययन अध्यापनात कार्यात्मक ज्ञान म्हणजे काय. तर हे बघा मित्रांनो, व्याकरण अध्ययनाच्या अध्ययन व अध्यापनात कार्यात्मक ज्ञान म्हणजे काय अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 पर्याय दिलेले आहे. व्याकरणिक घटक कसे वापरावे याचे ज्ञान, व्याकरणिक घटकाबद्दल माहिती असणे, व्याकरणिक घटकांचे नियम माहीत असणे किंवा भाषा आणि तिची संस्कृती माहीत असणे. अशा प्रकारे आपल्याला काय आहे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि प्रश्न आहे की अध्यापनात कार्यात्मक ज्ञान म्हणजे काय. तर हे बघा जे पर्याय 1 दिलेला आहे की व्याकरणिक घटक कसे वापरावे याचे ज्ञान होणे म्हणजे ऑप्शन जे 1 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 राहणार आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 2. आता हे बघा मोठे मोठे प्रश्न सुद्धा आपल्याला मराठी भाषा अध्यापनशास्त्र मराठी भाषा पेडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये विचारले जातात. दुसरा प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की इयत्ता 7वीची शिक्षिका वर्गात जोड कार्य करून घेते. विद्यार्थ्यांच्या जोडीमधील विद्यार्थ्यांना 10 वाक्य असलेली कथा दिली जाते. जोडीतील एक मूल पहिले वाक्य वाचते आणि दुसरे मूल ते वाक्य लिहिते. नंतर दुसरे मूल वाक्य वाचते आणि पहिले मूल वाक्य लिहिते. या प्रकारे ते उपक्रम पूर्ण करतात. शेवटी त्यांचे लेखन मूळ मजकुराशी तपासून घेतात. या उपक्रमाला काय म्हणतात. तर हे बघा मित्रांनो खूप मोठा प्रश्न आहे. प्रश्न वाचून घ्या, प्रश्न समजून घ्या आणि तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. परस्पर लेखन, परस्पर श्रवण, श्रुती लेखन किंवा परस्पर श्रुतु लेखन. अशा प्रकारे आपल्याला काय आहे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि हे बघा म्यूचुअल डिकेशेशन इस तरीके से क्या है यहाँ पर हमारा जवाब रहेगा दोस्तों. आपको बताना है कि परस्पर श्रुति लेखन हमारा क्या होगा यहाँ पर सही विकल्प रहेगा. चलिए आगे प्रश्न की तरफ बढ़ते हैं. प्रश्न क्रमांक 3 विचारलेला आहे की संकेत भाषेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही. आता हे बघा मित्रांनो प्रश्न काय आहे, संकेत भाषेसंदर्भात कोणते विधान योग्य नाही म्हणजे अयोग्य विधान आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर हे बघा संकेत भाषेचे अनेक प्रकार आहेत, हे बरोबर आहे. संकेत भाषा ही नैसर्गिक भाषा आहे, हे सुद्धा बरोबर आहे. संकेत भाषेचे व्याकरण नसते, हे चुकीचा दिलेला आहे. आणि संकेत भाषेचे व्याकरण असते हे सुद्धा या ठिकाणी काय असणार आहे बरोबर असणार आहे. म्हणजे या ठिकाणी अयोग्य विधान किंवा योग्य नाही अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. संकेत भाषेचे व्याकरण नसते म्हणजे ऑप्शन 3 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. आता संकेत भाषा म्हणजे काय. तर हे बघा संकेत भाषा म्हणजे हातवारे, चेहऱ्याचे भाव आणि शारीरिक हावभावांच्या सहाय्याने संवाद साधण्याची नैसर्गिक भाषा. ती ऐकू न येणाऱ्या आणि बोलू न शकणाऱ्या व्यक्तींसाठी मुख्य माध्यम असते. प्रत्येक देशाची स्वतःची संकेत भाषा असते. संकेत भाषेचे व्याकरण नसते हे विधान चुकीचे आहे. प्रत्येक संकेत भाषेचे स्वतःचे व्याकरण असते. शब्दक्रम आणि नियम वेगळे असतात. अशा प्रकारे माहिती सुद्धा दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 4. हे बघा प्रश्न 4 विचारलेला आहे मित्रांनो आणि उपचारात्मक शिक्षण संदर्भात प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न पाहायला मिळेल. हिंदी असो किंवा मराठी भाषा असो मित्रांनो दोघी भाषेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे. प्रश्न आहे की उपचारात्मक शिक्षण
हे डॅश डॅश यांनी दिले जातात. आता हे बघा उपचारात्मक शिक्षण कोणाला दिले जातात अशा प्रकारे प्रश्न आहे. 4 विकल्प आपल्याला दिलेले आहे, 4 ऑप्शन दिलेले आहे. ज्यांना भाषा शिकण्यात काही विशिष्ट मुद्द्यावर विशेष गरज असते, विशिष्ट विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन स्वतःचे शिक्षण सुधारून घेणाऱ्या शिक्षकांना, आपले अध्यापन सुधारून घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना, किंवा भाषा परीक्षेत मुलाचे गुण वाढावे असे वाटणाऱ्या विद्यार्थ्यांना. तर हे बघा उपचारात्मक शिक्षण हे कोणासाठी असते, तर हे बघा ऑप्शन जे 3 असेल, आपले अध्यापन सुधारून घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना, म्हणजे ऑप्शन 3 काय असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. इसी प्रकार के प्रश्न क्या है आपको लगातार परीक्षाओं में पूछे जा रहे. प्रश्न क्रमांक 4 हे बघा प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे की भाषा शिकणे म्हणजे भाषेचे नियम शिकणे असे मानणारी कोणती व्याकरण पद्धती आहे. तर हे बघा नियमाला म्हणजे आपला निगमनात्मक पद्धती झाली. ऑप्शन जे आपला 2 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. कारण की भाषेचे नियम शिकणे असे मानणारी पद्धती कोणती, तर निगमनात्मक पद्धती. आणि उदाहरण कोणत्या ठिकाणी दिले जाते, तर आगमन पद्धती. ओके, ऑप्शन 2 बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 6. 6वा प्रश्न आहे की हे बघा प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या पद्धतीत मातृभाषेच्या भाषा वर्गात वापर केला जात नाही. तर हे बघा थेट पद्धती म्हणजे डायरेक्ट मेथड काय असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. यापूर्वी सुद्धा आपण हा प्रश्न पाहिला आहोत मित्रांनो, कारण परीक्षेत हे प्रश्न रिपीट होतात. PYQ प्रश्न जे असतात ते सीटेट मध्ये खूप खूप इम्पॉर्टंट असतात. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 7. 7वा प्रश्न आहे की भाषा शिकण्यासाठी वायगोस्कीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा घटक कोणता. हमने आपको बताया दोस्तों की जब जब वायगोस्की का नाम आएगा वो आपको हिंदी में देखने के लिए मिले, आपको मराठी में देखने के लिए मिले, या फिर आपको इतिहास, भूगोल, परिसर अभ्यास या बाल मानसशास्त्र जहां पर भी वायगोस्की का नाम आएगा तो आपने वहां पर क्या है समाज को ढूंढना है. तर हे बघा सामाजिक अभिसरण म्हणजे आपला जे ऑप्शन 1 असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न काय आहे की भाषा शिकण्यासाठी वायगोस्कीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा घटक कोणता. तर वायगोस्की मानतो की भाषा शिकण्यासाठी सर्वात जे महत्त्वाचा घटक आहे ते समाज असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. आता पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की कोणत्या गोष्टीचे सबलीकरण करून संभाषण कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित करता येते. आता हे बघा मित्रांनो संभाषण कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित करता येते अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. म्हणजे कोणता संभाषण कौशल्य कोणत्या गोष्टीचे सबलीकरण करून संभाषण कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित करता येते. तर हे बघा गुंतागुंतीची अवघड साहित्याचे वाचन, शिक्षकाच्या आदर्श उच्चाराचे श्रवण, वास्तव जीवन परिस्थितीत संभाषण. तर हे बघा ऑप्शन 3 बरोबर असेल की वास्तव जीवन परिस्थितीत संभाषण आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. व्याकरण शिकल्यामुळे म्हणजे ग्रामर शिकल्यामुळे, व्याकरण शिकल्यामुळे विद्यार्थ्यांची कोणती बाब सुधारते. तर हे बघा सोपा प्रश्न आहे. ग्रामर से क्या ठीक होता है, ग्रामर से क्या सुधरता है, तो अचूकता. म्हणजे ऑप्शन जे आपला 2 असेल ते बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 10. 10वा प्रश्न सुद्धा रिपीटेड प्रश्न या ठिकाणी असणार आहे. चॉम्स्की संदर्भात हा प्रश्न विचारलेला आहे आणि चॉम्स्की संदर्भात तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जाईल, मराठीमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जाईल. प्रश्न आहे की नोम चॉम्स्कीच्या मते भाषेच्या संदर्भात कोणती गोष्ट मुलांमध्ये जन्मत असते अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. हाच प्रश्न हिंदी मध्ये कशा प्रकारे विचारला जाईल की चॉम्स्की के हिसाब से बच्चों में भाषिक क्षमता कैसी होती है अशा प्रकारे आपल्याला प्रश्न आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. आत्मसात करणे, अनुकरण करणे, रूपांतरण करणे किंवा अनुवाद करणे. तर हे बघा चॉम्स्की यांच्या मते भाषेच्या संदर्भात मुलांमध्ये जन्मजात असते ते असते आत्मसात करण्याची, म्हणजे आत्मसात करते. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल ते आपलं काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. कारण की आत्मसात करण्याची क्षमता मुलांमध्ये जन्मजात असते असं मत कोणाचे आहे तर चॉम्स्की यांचं आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकता. दोस्तों
मेंबरशिप हासिल करने से क्या होगा, आप हमारे सभी वीडियोस जो है वो बिल्कुल फ्री में हमारे चैनल के माध्यम से देख सकते हैं। तो अभी जाकर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर लेंगे। बढ़ते हैं अगले प्रश्न की तरफ। प्रश्न क्रमांक 11 दिलेला आहे की व्याकरण, हे बघा प्रश्न काय आहे, व्याकरण शिकवण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत परिणामकारक ठरेल। आता हे बघा व्याकरण शिकवण्यासाठी कोणती पद्धत परिणामकारक आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, व्याकरणाचे नियम सांगणे आणि उदाहरण देणे, भाषांतर करताना व्याकरणाचे नियम सांगणे, व्याकरणाच्या पुस्तकाच्या आधारे व्याकरण शिकवणे किंवा संदर्भ देऊन व्याकरणांच्या नियमांच्या उलगडा करून दाखवणे। तर हे बघा संदर्भ देऊन व्याकरणांच्या नियमांच्या उलगडा करून दाखवणे म्हणजे ऑप्शन जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुन्हा प्रश्न उपचारात्मक शिक्षण संदर्भात आलेला आहे मित्रांनो। 2011 ते 2024 मध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला उपचारात्मक शिक्षण संदर्भात प्रश्न विचारले गेलेले आहे। प्रश्न आहे की उपचारात्मक शिक्षण म्हणजे काय। तर हे बघा हा प्रश्न सुद्धा खूप खूप इम्पॉर्टंट असणार आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेला आहे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात उद्भवणाऱ्या उणिवा भरून काढणे म्हणजे आपला जे पहिला ऑप्शन आहे ते बरोबर आहे। कारण की उपचारात्मक शिक्षण म्हणजे काय, तर उपचारात्मक शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात उद्भवणाऱ्या उणिवा भरून काढणे। बच्चों को जो प्रॉब्लम्स होती है, बच्चों को जो दिक्कत होती है उसको दूर करना, बच्चों की अड़चन को दूर करना, यह काम किसका होता है, तो उपचारात्मक शिक्षण का होता है। तो हमारा फर्स्ट वाला विकल्प यहाँ पर क्या रहेगा, बिल्कुल सही रहेगा। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न दिलेला आहे की वाचने, अर्थ लावणे आणि अक्षर, शब्द व चिन्ह न समजता येणे ही अक्षमता म्हणजे काय। तर हे बघा विद्यार्थी अक्षर समजू शकत नाही। ओके तर तुम्हाला माहित आहे डिस्लेक्सिया म्हणजे ऑप्शन जे एक असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14 विचारलेला आहे। हे बघा प्रश्न क्रमांक 14 म्हणजे पॅडागॉजी संदर्भात हा प्रश्न आहे की एक यशस्वी शिक्षक कोणती कृती करतील। आता एक यशस्वी शिक्षक म्हणजे जे शिक्षक सक्सेस आहे तो कोणती कृती करणार आहे। तर हे बघा मुलांना पाठ्यपुस्तकातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे पाठ करण्यास सांगतील, चुकीचं आहे। असा कोणताही म्हणजे मतलब कामयाब शिक्षक ऐसा नहीं करेगा। शिकवताना मजकूर आणि इतर साधनांचा वापर करतील। ओके पाठ्यपुस्तकातील प्रश्नांचा आधार घेऊन प्रश्नपत्रिका तयार करतील, हे सुद्धा म्हणजे इतकं इम्पॉर्टंट नाही। फक्त पाठ्यपुस्तकावरच भर देतील, फक्त आला म्हणजे आपला ऑप्शन निगेटिव्ह झाला। तर या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन बी की शिकवताना मजकूर आणि इतर साधनांचा वापर करतील। हा आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन बी इज अ राईट आन्सर। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न काय आहे बघा। 15वा प्रश्न दिलेला आहे की सामाजिक आदान प्रदान या कल्पनेच्या संबंध कोणाशी आहे। हा प्रश्न सुद्धा मित्रांनो खूप खूप इम्पॉर्टंट असणार आहे आणि प्रत्येक प्रश्न या ठिकाणी जे असणार आहे तुम्हाला म्हणजे हिंदी आणि मराठीसाठी इम्पॉर्टंट असणार आहे। फक्त भाषा मराठी आहे मित्रांनो, हिंदीमध्ये सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात। आणि या ठिकाणी पुन्हा समाज हा शब्द आलेला आहे आणि सामाजिक आदान प्रदान या कल्पनेचा संबंध कोणाशी आहे। तर हे बघा वायगोस्की म्हणजे ऑप्शन जे आपलं 3 असेल ते बरोबर उत्तर असणार आहे। पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16। आता हे बघा प्रश्न क्रमांक 16 दिलेला आहे की सहपाठी एकमेकाबद्दल स्वीकृतीची भावना ठेवतील यासाठी कोणते वर्ग परिसर योग्य आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। प्रश्न समजून घ्या, प्रश्न तुम्ही वाचून घ्या। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, विविधतेने भरलेल्या शिक्षार्थ्यांची समावेशक वर्ग व्यवस्था, निवडक शिक्षार्थ्यांची समावेशक वर्ग व्यवस्था। निवडक शिक्षार्थी आले म्हणजे विद्यार्थी आले, हा चुकीचा उत्तर झालेला आहे। विविधतेने भरलेल्या शिक्षार्थ्यांची विशिष्ट वर्ग व्यवस्था किंवा निवडक शिक्षार्थ्यांची विशिष्ट वर्ग व्यवस्था, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत। तर हे बघा या ठिकाणी प्रश्न काय आहे, सहपाठी एकमेकाबद्दल स्वीकृतीची भावना ठेवतील म्हणजे विद्यार्थी एकमेकाबद्दल स्वीकृतीची भावना ठेवतील यासाठी कोणते वर्ग परिसर योग्य आहे। तर ऑप्शन 1 विविधतेने भरलेल्या शिक्षार्थ्यांची म्हणजे विद्यार्थ्यांची समावेशक वर्ग व्यवस्था आपला काय असणार आहे, तर योग्य उत्तर असणार आहे। पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। प्रश्न आहे की सर्व मुले कोणत्या प्रकारच्या उपक्रमामुळे प्रेरित किंवा अभिप्रेरित होतात, अशा प्रकारे म्हणजे मोटिवेशन कशा प्रकारे मिळतात, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन दिलेले आहेत। तर हे बघा ज्या उपक्रमाची योजना प्रौढ व्यक्ती करतात, ज्या उपक्रमाची योजना मुले करतात किंवा जे उपक्रम मुलांसाठी अर्थपूर्ण असतात। तर हे बघा ऑप्शन जे आपला 3 असेल ते बरोबर उत्तर असणार आहे। कारण की या ठिकाणी प्रश्न होता की कोणत्या प्रकारच्या उपक्रमामुळे
म्हणजे विद्यार्थी अभिप्रेरित होतात, तर जे उपक्रम मुलांसाठी अर्थपूर्ण असतो, मतलब जिसका कोई मीनिंग्स होता है, जो बच्चे के लिए अर्थपूर्ण होता है, वो हमारा क्या होगा, यहाँ पर सही जवाब होगा। दोस्तों नेक्स्ट 3 क्वेश्चन जो है वो ग्रामर के हम यहाँ पर देखेंगे। उसके पहले यहाँ पर आप देख सकते हैं की सीटेट फेब्रुवारी 2026 साठी तुमच्यासाठी म्हणजे या ठिकाणी आपण नोट्स देत आहोत मित्रांनो। एनसीईआरटीचा सिलेबस, संपूर्ण सिलेबस आपण कव्हर केलेला आहे आणि पेपर 1 आणि पेपर 2 साठी या ठिकाणी आपल्याकडे नोट्स अवेलेबल आहे, पीडीएफ नोट्स आहे मित्रांनो। पीडीएफ लगेच तुम्हाला पेमेंट झाल्यावर तुमच्या व्हॉट्सअपमध्ये मिळेल। तर हे बघा, पेपर 1 साठी तुम्हाला मराठी, हिंदी, बालमानसशास्त्र आणि ईव्हीएस पॅडागॉजी म्हणजे परिसर अभ्यास हे नोट्स तुम्हाला फक्त 499 मध्ये या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो। जवळपास 50% आपण ऑफ ठेवलेला आहे। आणि पेपर 2 मध्ये तुम्ही पाहू शकतात की मराठी, हिंदी, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड सोशल सायन्स म्हणजे 499 मध्ये तुम्हाला हे सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो। स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आताच हे परचेस करू शकतात, कारण एनसीईआरटीच्या संपूर्ण सिलेबस आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे आणि यापेक्षा म्हणजे तुम्हाला बाकी काहीच करायची आवश्यकता नाही। एकदम म्हणजे बेस्ट कंटेंट आपण या ठिकाणी काय आहे तयार केलेला आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न आहे की शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसते, या वाक्यातील उद्देश ओळखा। आता हे बघा मित्रांनो, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसते या वाक्यातील उद्देश काय, तर हे बघा गुलमोहर उद्देश असणार आहे, कारण तुम्हाला 15 मार्कासाठी पेडागॉजी विचारला जातो आणि 15 मार्कासाठी तुम्हाला 2 उतारे दिले जातात। त्यापैकी तुम्हाला म्हणजे 4 ते 5 किंवा 5 ते 6 प्रश्न उतार्याच्या आधारावर व्याकरण संदर्भात विचारले जातात, तर गुलमोहर काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न आहे की डॅश डॅश हा शब्द तत्सम नाही। आता तत्सम शब्द कोणता नाही, तर हे बघा, पूजा, गीता, लीला आणि मेहनत, तर मेहनत हा शब्द तत्सम नसेल, म्हणजे ऑप्शन जे 4 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। 20वा प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा। आता हे बघा मित्रांनो, तद्भव शब्द कोणता, तर कर्ण, आम्र, पान आणि नृत्य अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत। तद्भव शब्द कोणता, तर पान हा काय असणार आहे, तद्भव शब्द या ठिकाणी असणार आहे। ऑप्शन जे 3 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। और देख सकते दोस्तों कि आप लोगों के लिए प्रश्न संच यहाँ पर अवेलेबल है। पेपर 1 के लिए, पेपर 2 के लिए 499 में आपको पेपर 1 के प्रश्न संच मिल जाएंगे दोस्तों। पेपर 2 के लिए आपको हमें व्हाट्सएप पे कांटेक्ट करना है, स्क्रीन पर नंबर दिया है, तो आपको मराठी, हिंदी, सीडीपी, गणित और परिसर अभ्यास के 10-10 क्वेश्चन सेट, यहाँ पर टोटल 50 क्वेश्चन सेट जो है दोस्तों आपको सिर्फ 499 रुपए में मिलेंगे। स्क्रीन पर एक नंबर दिया गया, उस नंबर पे कांटेक्ट कर क्या है आप इसको परचेस कर सकते हैं दोस्तों। मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ।